नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ताताई नंदकुमार कोरे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र महिला संयोजकपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महायुती शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम प्राजक्ताताई कोरे यांनी केलं आहे. महायुती सरकार हे एक भक्कम सरकार असून महायुतीमार्फत अनेक विकास कामे चालू आहेत. महिलांना सामाजिक तसेच शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात काम करण्यास समान संधी उपलब्ध आहे. महिला मुख्य प्रवाहात याव्यात यासाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे, असे प्राजक्ताताई कोरे यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून काम करत असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल 2,500 कोटी रुपयांचा विकास कामे केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोविड हॉस्पिटल असो, सतत येणारा पूर यासाठी 47 बोटींची खरेदी असो किंवा 70 ॲम्ब्युलन्स खरेदी, मॉडेल स्कूल, मॉडेल अंगणवाडी, मॉडेल आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण भागातील रस्ते, जलयुक्त शिवार, जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हर घर नल या अशा शेकडो योजना जिल्ह्यामध्ये राबवल्या. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून एक चळवळ निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले. या काळात जिल्ह्यातील 270 शाळा या अद्ययावत पूर्ण सोयी सुविधांनी युक्त परिपूर्ण अशा बनवल्या. एक शैक्षणिक चळवळ बनवून नागरिकांना त्याबाबत प्रेरित केले व त्याच माध्यमातून एक समाजाला दिशा देण्याचे काम माझ्या हातातून झाले, हे मी माझे भाग्य समजते. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र महिला संयोजकपदी निवड झाली, याबद्दल मी समाधानी आहे. महिलांच्यासाठी फार मोठे कार्य करायचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात नेहमीच मी त्यांच्याबरोबर असेन, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार येईल, असेही त्यांनी सांगितलं. म्हैसाळ विजयनगरचे कोरे कुटुंबीय माननीय राजूभाऊ कोरे, नंदूभाऊ कोरे, विजयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सारिका राजकुमार कोरे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय प्राजक्ताताई नंदकुमार कोरे यांनी मिरज तसेच सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. त्याचेच हे फलित असल्याचे माननीय राजूभाऊ कोरे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे विजयनगर ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.